अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे की तू चिंता करत रडत बसला आहेस। तुझे शत्रू तुला त्रास देत आहेस, पण बाळा तू घाबरू नकोस, कारण हे अक्कलकोटचे स्वामी तुझ्यासोबत आहे। शत्रूंनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण देव त्यांना धडा शिकवायला आला आहे। बाळा, तू तुझ्या समस्यांचे उत्तर शोधत आहेस। आज मी तीच उत्तरं तुमच्यासमोर आणण्यासाठी आलो आहे। पुढील 10 मिनिटं तुझ्या या रडक्या दुःखी भाग्यात चमत्कार करायला एक अद्भुत शक्ती येणार आहे। त्यामुळे हे दुर्लक्ष न करता ऐक। या संदेशापासून दूर जाऊ नकोस, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी एकाला तुम्हाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 202 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात। स्वामी महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटतं की माझ्या आयुष्यात काहीही उरले नाही, तेव्हा तुमच्या जीवनात देव चमत्कार करतो। तेव्हा तुम्ही दुःखी असतात, तेव्हा देव तुम्हाला सांत्वन देण्यासाठी असतो। जेव्हा तुम्ही रडत असता, तेव्हा देव तुमचे अश्रू पुसण्यासाठी असतो। देव प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत असतो। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जेव्हा तुम्हाला खूप हरलेलं वाटतं, तेव्हा हरलेल्या मनाला मार्ग दाखवण्यासाठी देव तिथं असतो। स्वामी माझ्या पाठीशी आहेत टाईप करा। माझ्यावर विश्वास ठेवा, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे। बाळा, तू खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेस। आता मला शोधण्याची गरज आहे। मी तुला मदत करीन। हार मानणे हा पर्याय नाही। मी तुझ्या पाठीशी आहे। मी दिसत नसलो तरीही माझे पूर्ण लक्ष तुझ्याकडे आहे। माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत। या आशीर्वादाची गरज असल्यास हा व्हिडिओ मोजून 5 मिनिटं ऐका। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख क्षणात दूर होतील। स्वामी महाराज म्हणतात की एका गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता। त्याच्याकडे भरपूर पैसा होता, धन होतं, खूप गोष्टी त्याच्याकडे होत्या, संपत्ती, शेती, भरपूर काही त्याने जमा करून ठेवलं होतं। त्याचे आयुष्य चांगले सुरळीत सुरू होतं, कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। असाच एक दिवस त्या श्रीमंत व्यक्तीच्या मनामध्ये एक विचार आला की आपण आपल्या मालमत्तेचा मूल्यांकन करावे, म्हणजेच किती आहे ते मोजावे। सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये आपल्या 7 पिढ्या आरामात जगू शकतात। मनातील ही घालमेल सुरू असताना एका क्षणाला त्याला आनंद वाटला, पण दुसऱ्या क्षणाला वाटलं की माझ्या 7 पिढ्या तर आरामात जगतील, पण 8व्या पिढीचं काय, त्यांना कसे सुख मिळणार, या विचाराने तो स्तब्ध झाला। आणि आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तो एका नगरातील एका विद्वान संताकडे गेला। संतांना प्रणाम करून म्हणाल्या की महाराज, माझ्याकडे तर फक्त 7 पिढ्यांना पुरेल एवढंच धन आहे आणि मला माझ्या 8व्या पिढीची खूप चिंता लागली आहे। माझी 8वी पिढीसुद्धा सुखी राहील यासाठी काहीतरी उपाय मला सांगा। यावर साधू महाराज म्हणाले की आपल्या नगरात एक म्हातारी राहते। तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही। दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही। त्यामुळे आपण एक काम करा, त्या म्हातारीला अर्धा किलो पीठ दान करा। या छोट्याशा मदतीने आपली समस्या दूर होईल। गुरुजींच्या उत्तरांमुळे शेठजीला आश्चर्य वाटले, पण थोडा विचार करून ते लगेच आपल्या घरी गेले आणि त्यांनी एक पिठाचे पोते घेऊन म्हातारीच्या घरी गेले आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी एक पोतं पीठ आणलं आहे, कृपया याचा स्वीकार करा। म्हातारीने ते पोते घेण्यास नकार दिला आणि म्हणाली, माझ्याकडे आजच्या पुरते पीठ आहे, त्यामुळे मला त्याची गरज नाही। त्यावर तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला, हे पीठ तुमच्याकडे ठेवा, त्यामुळे आपल्याला अनेक दिवस चिंता करण्याची गरज लागणार नाही। तेव्हा म्हातारी म्हणाली, मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही। माझ्याकडे आज अन्न आहे, त्यातच मी खूप खुश आहे। जसे आज जेवण मिळाले तसे उद्याही मिळेल। म्हातारीचे बोलणे व्यापाऱ्याला समजले की या महिलेकडे जेवणाची व्यवस्था नसून ती कशाची काळजी करत नाही।
माझ्याकडे तर अपार धनसंपत्ती आहे, तर मी कारण नसतानाही भविष्याचा विचार काय करू? साधूच्या युक्तीमुळे शेठजीला समाधान मिळाले आणि त्याने आपल्या चिंतेचा त्याग केला. आपण भविष्यात काय होईल याची काळजी न करता आपला आजचा दिवस वाया घालवू नये. अनेक लोक भविष्यासाठी संपत्ती साठवतात, पण वर्तमान स्थितीची चिंता करतात. त्यामुळे आपण आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे. स्वामी महाराज म्हणतात की तू उद्याची चिंता आमच्यावर सोडव आणि आजचा दिवस आनंदात जीवन जग. सर्व काही ठीक होईल, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मग घाबरण्याचं काहीच कारण नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 201 नंबरला स्पर्श केला आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतं आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतं. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरकावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? निंदेला घाबरून आपलं ध्येय कधीच सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा. स्वामी महाराज म्हणतात, आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या. कोणाचाही राग करू नका, कोणाचाही तिरस्कार करू नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. जीवनामध्ये जर काही मिळवायचंच असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य होत नाही. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पेपेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हाच यशाचा पाया आहे. प्रत्येक वेळेला अपयश मिळूनही उत्साह कमी न होणे हीच यशाची पायरी आहे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं खूप गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनामध्ये फसवणारे जास्त मिळतात. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्वामी महाराज म्हणतात, स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहते. एकदा भगवान श्रीकृष्णाला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती? तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यच असतं. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते आपल्या नेहमी सोबत असतं. स्वामी महाराज म्हणतात, दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली, आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य कळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. तर चला मग भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत, स्वामी संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.